जंगली जनावरे पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात शहरापर्यंत आले असल्याचं अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतात। यावरून आपल्याला एक अंदाज येतो की खेड्यापाड्यात या जंगली प्राण्यांनी किती धुमाकूळ घातला असावा। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी परिसरात हिंस्र पशूंनी आकांत माजवला असून जंगू आडे या शेतमजुराला अस्वलानं ठार केलाय, तर 13 आदिवासी शेतमजूर कायमचे अपंग झालेत। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी परिसरात अनेक खेडेगाव असून लागूनच जंगल परिसर आहे। जंगलात लागूनच असलेलं गाव पळवदी जलांदरी येथील जंगू लक्ष्मण आडे वय 45 वर्ष हा इसम बकऱ्या चारत असताना अस्वलानं त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला जखमी केला। मात्र या गावाला रस्ताच नसल्यानं सावळीपर्यंत आणताना त्याला बैलगाडीतच 1.5 तासांचा वेळ लागला आणि त्या दरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अशा अनेक घटना घडल्यानं परिसरातील लोकांनी जंगूच्या शवासह आर्णी तहसील कार्यालय गाठलं आणि तहसीलदार उदय तुंडलवार आणि वनविभाग अधिकारी चंदू गावंडे यांना तीव्र प्रतिक्रियेसह मागण्यांचं निवेदन देऊन ठोस आश्वासनानंतर शवव्यवस्थेसाठी गावाकडे रवाना झाले। विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात पाऊस खूपच कमी झालाय, म्हणून सर्व नद्या आणि नाले कोरड्या झाल्यात। जंगली प्राण्यांचा कल लगतच्या गावाकडे वाढलाय। मात्र आर्णी आणि सावळी वनविभागानं याबाबत कोणतीच दखल घेतली नसून या गंभीर समस्यांवर कुठलीच उपाययोजना केली नसल्याचा आरोप उपस्थित गावकऱ्यांनी यावेळी केलाय। आज आम्ही इथं सर्वजण जलांद्री या गावातील जे शेतमजूर आहे जंगूजी आडे याचा काल अस्वलाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कुठेतरी जाग आली पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांची आता बॉडी इथं येऊन राहिली आहे पोस्टमॉर्टम करून। तर इथं आम्ही आता थोडं वेळ म्हणजे बॉडी जोपर्यंत आम्हाला आश्वासन दिलं नाही जात की फॉरेस्टच्या लगत जितके खेडेपाडे आहे जिथं गावं आहे त्या लोकांना जोपर्यंत आश्वस्त नाही केल्या जात की ह्या घटना वारंवार घडणार नाही, कारण की आपण गेल्या 2-3 महिन्यापासून पाहून राहिलो राठोड पळवदी आणि साधारणतः जवळपास 5 ते 7 वर्षापासून हे जे जनावर आहे अस्वल म्हणा वाघ म्हणा त्यांचा फार मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना त्रास होत आहे आणि तेथील लोक पूर्ण शेतीच्या भरोश्यावर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे, बरोबर आहे। आणि यामध्ये साधारणतः जे कामगार लोक आहेत यांचीच हानी होत आहे। परंतु शासन दरबारी प्रत्येक वेळा आपण विनंती दिली, त्या लोकांना पैशाच्या मागणीसाठी अर्ज केला, परंतु कोणतेही अधिकारी एक तळमळीच्या नात्याने पाळू देते त्यांनी भेट दिलेलीच नाही। त्यामुळे माझी अशी विनंती राहील शासनाला यापुढे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची ही घटना घडू नये आणि तेथील प्रत्येक नागरिक खरोखर त्यांची जीविताची जबाबदारी यांनी सांभाळावी, अन्यथा त्या गावातील जंगलाचा जो हे आहे परिसर आहे त्यांचं त्यांनी ते नियोजित प्रोग्राम आखावा। तुमचे वडील आहे, काय नाव आहे त्याचं? सत्तू मारुती आडे। काय झालं होतं त्यांना? ते शेतात जात होते, अस्वलीने त्याला वार हमला केला। अस्वलीनं? हो, 3 अस्वली। काय नुकसान झालं त्याचं पूर्ण हाडाचं ऑपरेशन झालं। अच्छा। छातीचं पूर्ण हे एवढं मांस काढून त्याच्या हातातले पूर्ण मांस काढून ह्याच्यात लावले। आताही दुरुस्त व्हायचं आहे त्याचं। दुरुस्त व्हायचं आहे ते आता काहीच कमी येत नाही? हो, हात आकाम झाला ना, हे कमी झाले। तर हे जे त्रास आहे समजा हे यायनं द्यायचं सांभाळून घ्या, नाही तर आमच्या गावाचा पुनर्वसन करून टाका कुठे। त्या सावळी विभागात किती लोक झाले आतापर्यंत? 14 लोक झाले। 14 लोक झाले? 14 लोक झाले, खूप मोठी संख्या आहे। हो। आणि किती दिवसापासून झाले हे? तर जवळपास 12 महिन्यापासून चालू आहे। 12 महिने झाले। हो। वन विभागानं काहीच उपाय केला नाही घेतली का? आणि डुक्कर आणि अस्वल या तिन्ही गोष्टीचं परमिशन द्या आम्हाला महाराज। तुम्ही शेतमजुरी करता का? शेतीत आम्ही आम्हाला याचं परमिशन पाहिजे त्या तिन्ही जनावरांना मजूर वर्ग आहे। आम्ही जगायचं कसं? आम्हाला घराबाहेर पडावंच लागेल ना। घराबाहेर पडायचं आमचं पोट कसं भरणार आहे? आमचे मुलं राहतात, दिवसात सुद्धा जाऊ शकते असं गावामध्ये। आमचं गावात येते ते जंगलाच्या काठालाच आहे ना, रोड नाही काय नाही। रोड जर असताना मरू नाही शकत होतं, दवाखान्यापर्यंत येत होते, एक घंटा घाट चढावा लागला। महाराष्ट्रीवाले रोड रस्ता देत नाही। रोड असता तर हा पेशंट वाचला शकला असता। 1-1.5 घंटा आम्हाला तिथूनच काढायला लागला। गावाला रस्ता नाही का तुमच्या? आता या अगोदर 4-5 लोकांना अस्वलीनं घायल केलं आणि ह्या आजचा व्यक्ती कालच्या यानं मरण पावला। मरण पावला। आम्ही याआधी साहेब
वन विभागाकडे तोंडी लेखी अर्ज देऊन सगळ्यांना माहिती दिलेली आहे माहिती तुम्ही. दिलेली आहे. तरी कोणतेच उपाय करत नाही. कोणताही उपाय करत नाही तर आम्हाला अभयारण्याचा दर्जा द्या, आम्हाला पुनर्वसन द्या. कारण रात्रीच्या वेळेस जेव्हा जंगली जनावर आता आमच्या खेड्याला म्हणजे रात्रीच्या वेळेस सांताडायला आपल्या घरायला येतात, घरी येतात. जेव्हा आता गावातच येतात. आता ते मागच्या 4 वर्षाच्या अगोदर तर ते आम्ही मोबाईलवर एक आसोलीचं पिल्लू आसोलन एक पिल्लू पळालं, एका पिल्ल्याला कुत्र्यानं धरलं होतं. त्या पिल्ल्याला पकडलं होतं आम्ही त्या मोबाईलवर त्याचं हे केलं. शेवटी मग आम्ही त्या पिल्ल्याला 4 वर्षापासून चालू आहे का सतत? हो देवा, 4 वर्षापासून 4 वर्षापासून चालू आहे. वर्षापासून तरी काहीच उपाययोजना नाही. काहीच उपाययोजना नाही. शेळी म्हणजे शेळ्या चरायसाठी तो गेलेला असताना आसोलीनं अचानक पाठीमागून हल्ला केला आणि एवढा जबरदस्त हल्ला होता की तो एकदम त्याचे डोळा आहे ते चेहरा पूर्ण अंगाचा पूर्ण भाग विद्रूप करून टाकला आणि तो 1-1.5 तासातच तिथं मरण पावला. तर ह्या घटना अशा घडत असताना वन विभाग याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. आजपर्यंत आम्ही त्यांना वन विभागाला अनेक निवेदनं दिलीत, सांगितलं, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु आजपर्यंत या 13 पैकी फक्त एकाला लाभ मिळालेला आहे आणि 12 लोकांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा शासनामार्फत लाभ मिळालेला आहे. त्यातले पाळवलीचे 4 लोक जे आहेत ते आजही बेडवरच आहेत. फक्त इतकं म्हणजे काही काम करू शकत नाही. रोज मजुरी करणारे सगळे जवळपास या 14 पैकी 13 लोक हे आदिवासी समाज, गोंड समाजाचे आणि 1 आदर आहे. तर अशा परिस्थितीत मागासवर्गीय जे आदिवासी लोक आहे यांच्यावर जे वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहेत, परंतु वन विभाग किंवा शासन या बंदोबस्तासाठी अजून कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही आणि त्यांना आर्थिक लाभसुद्धा त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं मिळालेला नाही. तेव्हा आमची विनंती आहे की आज रोजी डेड बॉडी जोपर्यंत शासन इथं कळवत नाही किंवा तहसीलदार किंवा फॉरेस्टवाले अधिकारी येऊन आम्हाला लेखी स्वरूपात देत नाही, तोपर्यंत आम्ही इथली डेड बॉडी आम्ही इथून आर्णी तहसील समोर हलवणार नाही. हा निर्धार करूनच आम्ही संपूर्ण सावळी सर्कलचे पक्षविरहित सगळे लोक आम्ही एकत्र येऊ. प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, आर्णी, यवतमाळ.